नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. इथून पुढे या महिलांना एकही हप्ता येणार नाही. तर या महिला कोणकोणत्या आहेत ती सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी आदिती तटकरे महिला विकास मंत्री यांनी ट्विट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर मित्रांनो, 28 जून आणि 3 जुलैला जे काही GR निर्गमित करण्यात आले होते त्या GRनुसार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे. तर या ठिकाणी पूर्ण विवरण काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. कशामुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत काही नाही ते आपण या ठिकाणी सर्व माहिती आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी खाली संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 महिला आहेत. संजय निराधार योजनेचे जे तुम्ही लाभ घेता तर त्या महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी नंबर 2, वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 महिलांनी फॉर्म भरला होता. वय वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिलांनी. तर या महिलासुद्धा आता या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आले आहेत. आणि नंबर 3 म्हणजे कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला. स्वइच्छेने योजनेतून नाव 1,60,000 अशा महिला आहेत. आणि एकूण अपात्र महिला या 5 लाख अशा अपात्र महिला आहेत. तर ज्याच्या नावाने घरामध्ये 4 चाकी गाडी आहे व नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत. तर काही जणांनी स्वतःहून फॉर्म मागे घेतलेले आहेत लाडक्या बहिणीचे. तर अशा महिलांना इथून पुढे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असं या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनं ट्विट केलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वइच्छेने तुमचा जर फॉर्म लाडक्या बहिणीचा हा नाकारायचा असेल तर तुम्ही ते नाकारू शकता. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. अजून एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे ज्या महिलांना PM किसान योजनेचे पैसे मिळतात, जो काही 2,000चा हप्ता मिळतो, तर अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर या ज्या काही सर्व अपात्र महिला आहेत या महिलांना या मागच्या हप्त्यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. खूप महिलांना पैसे पडलेले नाहीत, जवळपास 5 लाख महिलांना. आणि यापुढे पण या अपात्र महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद.